अकोला महानगरपालिकेचा काल निकाल जाहीर झाला असून या निकालात एक ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या युतीचे प्रभाग क्रमांक 8 मधील अधिकृत उमेदवार मनोज पाटील यांनी विजय मिळवला आहे। तर या विजयासह प्रहार जनशक्ती पक्षाने पहिल्यांदाच अकोला महानगरपालिकेत आपली एंट्री केली आहे। त्यामुळे आता अकोलेकरांना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या कार्यपद्धतीची झलक नगरसेवक मनोज पाटील यांच्या माध्यमातून सभागृहात पाहायला मिळणार आहे। सर्वप्रथम तर मी प्रभाग क्रमांक 8च्या सर्व मतदारांचा आणि नागरिकांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी भरभरून मतस्वरूपी आशीर्वाद आम्हाला दिला आणि आम्हाला महानगरपालिकेत जाऊन काम करण्याची संधी दिली, निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि बच्चूभाऊ कडू यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्यांनी हे युतीला होकार देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर प्रहारची उमेदवारी देऊन आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला। नक्कीच येणाऱ्या काळात प्रहार कशा पद्धतीनं काम करते आणि प्रहारची स्टाईल काम करायची कशी आहे हे सर्व अकोलेकरांना माहीत पडेल आणि दिसेल। प्रहारचा नगरसेवक कसा असतो आणि प्रहारचा नगरसेवक कशा पद्धतीनं काम करू शकतो हे सर्व अकोलेकरांना लवकरच दिसून येईल।